आणि सगळी माहिती मिळेपर्यंत सोडू नकोस. येस सर. सर आणखी एक महत्त्वाची गोष्ट, राणी सरदेसांच्या घरात काम करणारी संगीता, तिची आम्ही चौकशी केली. तिच्या सांगण्याप्रमाणे हा सगळा प्लॅन राणी सरदेसांच्या घरात ठरला होता. काय? पण राणी सरदेसाईंचा याच्याशी काय संबंध? सर मला असा डाऊट आहे की मला धनंजय सरदेसाईंच्या केसवरून हटवण्याचा हा प्रयत्न असावा. तुला कुठल्या केसवरून हटवायचं आणि कुठे अपॉइंट करायचं हा सर्वस्वी पोलीस डिपार्टमेंटचा प्रश्न आहे. कुणी काहीही केलं तरी मी सांगतो, तूच ही केस हँडल करायची आहेस. आणि अशा मार्गाने जर तुला बाजूला करणार असतील ना, तर मुळीच जायचं नाही. अँड दॅट्स फायनल. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. नेहा कशी आहे? या सगळ्यामुळे तिलाही त्रास झाला असेल ना? सर ती ठीक आहे. ती आली आहे. आली आहे? अरे मग कुठे आहे ती? सर बाहेर वाट बघते. अरे मग बोलाव ना तिला. मला न भेटताच पळायचं आहे का? तिला सांग मी रागवलंय म्हणून. येस सर. नेहा, तावडे सर तुला आत बोलवत आहेत. ये ना. मैं कम इन सर? आत्ता विचारतेस? बाहेरच्या बाहेर पळायचा प्लॅन होता का? नाही सर. ये. काय घेणार? नाही नको सर, आम्ही डिनरला. ओ हो हो हो. ओके ओके. कॅरी ऑन कॅरी ऑन. कशी आहेस? ठीक आहे. अजय म्हणत होता की घरी वातावरण फारसं चांगलं नाहीये. नाही सर, आता सगळं ठीक आहे. अजय, तू बाहेर जा. मला नेहाकडून सगळं सविस्तर ऐकायचंय. येस सर. बस. वाघमारे आज काय झालंय कळलंय ना तुम्हाला? अहो मॅडम, आज आपल्यात एकदम क्लिअर बोलणं झालं की. नाही ते नाही म्हणत आहे मी. तुमचा जो राईट हँड आहे त्यांनी काय घोळ घातलाय हे कळलं का तुम्हाला? कोण? सुभेदार? हो तोच, रणजित सुभेदार. मी सांगत होते त्याला आगाऊपणा करू नकोस, पण तरीही त्यांनी केलाच. आणि शेवटी काय झालं? आपण जेलच्या आणखी जवळ गेलोय सगळे. मॅडम अहो, तुमच्या सांगण्याप्रमाणे काम केलं ना त्यांनी. तुम्ही आज सकाळी त्याचं केवढं कौतुक करत होता. त्यांनी त्या नेहाला फोन केला. तो नेमका फोन त्या अजय ठाकूरने उचलला आणि अजय ठाकूर नेहाच्या आई वडिलांना रणजित बद्दल सगळं काही खरं सांगून टाकलं. आता हे सगळं मी नव्हतं ना करायला सांगितलेलं. आता तो अजय ठाकूर यातून काय अर्थ काढेल याचा अंदाज येतोय ना तुम्हाला? मॅडम अहो, नुसते अर्थ काढून काय होत नसतो, सिद्ध करावं लागतं. हो पण आपण यात इन्व्हॉल्व आहोत हे जर त्याला कळलं तर, हे त्यांनी सिद्ध केलं तर. वाघमारे, आपल्या विरोधात एक जरी पुरावा मिळाला ना तरी सगळं शोधून काढेल ना तू. सगळं म्हणजे? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.